नमस्कार, दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथं उडदाचे पापड बनवणार आहोत. अगदी घरगुती पद्धतीने 1 किलोच्या प्रमाणात अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर तुम्ही पाहू शकता, अगदी पांढरा शुभ्र, कुठेही लाल वगैरे न पडणारा आणि वर्षभर अगदी आळीजाळी न लागता अगदी आपण काही टिप्स आणि ट्रिक्ससहित ते पापड बनवणार आहोत. अगदी वर्षभर हे पापड टिकतात आणि अगदी मऊ होतात. तोंडास टाकताच पाणी होतं. तुम्ही भाजून खा किंवा तळून खा. अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तर चला आपण वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1 किलो उडदाची डाळ घेतली आहे. ती छान पुसून घेतली होती आणि ही गिरणीवरून दळून आणलेली आहे. अगदी बारीक असं एक गिरणीवरून दळून घेतलेलं आहे. आधी एका डाळ आणून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे. आता इथं पापड लाटण्यासाठी एक वाटीभर पीठ आधीच काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग सर्व पीठ मळून घ्यायचं आहे. मी आता रामबंधू इथं मसाला वापरला आहे. तुम्ही याच्याऐवजी कोणत्याही दुसऱ्या ब्रँडचा किंवा कंपनीचा मसालाही वापरू शकता किंवा तर आता सर्व आपण 1 किलोच्या प्रमाणात पापड बनवतो आहे. तर मी इथं सर्व पीठ एकाच वेळेस भिजवून घेणार आहे. तर त्यासाठी सर्व पीठ मोठ्या भांड्यात घ्यायचं आहे, म्हणजे मोठ्या भांड्यात छान असं हे पीठ भिजता येतं. तर इथं आता मी रामबंधू मसाला घेतलेला आहे. तर आता हा मसाला थोडा जाड असतो. याच्यात जी काळी मिरी असते ना, त्याच्यामुळे आपले पापड फाटण्याचे चान्सेस असतात लाटताना. म्हणून मी हा मसाला चाळून घेणार आहे. आणि याच्यात जी काही जो मसाला उरतो जाड, तर तो आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. जर तुम्हाला असंच टाकायचं असेल तर तुम्ही असंही घालू शकता. तर तुम्ही इथं पाहतच असाल, अशी जाडसर अशी भरड निघलेली आहे. तर ती आता मिक्सरच्या भांड्यात आपण ही थोडीशी लगेच फिरवून घ्यायची आहे. अगदी पटकन दळली जाते आणि तेही आपण या पिठातच लगेच टाकून घ्यायचं आहे. छान अशी बारीक याची पावडर होऊन जाते. तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही असाही मसाला वापरू शकता. छान अशी बारीक पावडर करून घेतली आहे. ती चाळायची वगैरे काहीच गरज नाही आहे. आता छान पीठ व्यवस्थित असं दोघी हातांनी मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा बनवायचा आहे. कमीत कमी पाण्याचा वापर केला म्हणजे छान असा घट्ट गोळा होतो. आणि आपण हे पीठ आता 3 ते 4 तास असंच भिजत ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान मुरतं आणि पापड बनवायलाही सोपे जातात. तर इथं आता पीठ छान मळून घेणार आहे. थोडं चिकट असल्याने याला थोडा मळायला वेळ लागतो. हळूहळू छोटे छोटे गोळे करत मळत जायचं आहे आणि उलथाण्याने लगेच हात असे आपण व्यवस्थित हे साफ करत राहायचे, म्हणजे मग पटकन आपलं पीठ हे असंच मळलं जातं. आता परातीलाही चिटकलेलं होतं, तर मी हेही व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. अगदी वाया न घालता आपण 1 किलोच्या प्रमाणात परफेक्ट असे आपण पापड बनवणार आहोत. आता छान इथं गोळा मळून घेतलेला आहे. आता 3 ते 4 तास मी इथं हे पीठ मळून हे झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण पापड बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता 4 तास हे मी छान व्यवस्थित भिजून घेतलेलं आहे, मुरू दिलेलं आहे. आणि जर आता तुमच्याकडं काही कुटण्याची व्यवस्था नसेल तर तुम्ही असं पोळपाट किंवा परातीतच हे पीठ असं मुसळ जी असते तिच्याने छान असं हे कुटून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे दगड आहे म्हणून मी हे दगडावर छान असं कुटून घेणार आहे. अशी लोखंडी मुसळ घेतलेली आहे आणि दगड आहे त्याच्यावर अगदी पटकन असं हे छान पीठ मऊ होतं आणि पापडही अगदी पटापट तयार होतात. तर तुमच्याकडे जर अशी व्यवस्था नसेल तर तुम्ही हे याच्यावरही कुटू शकतात, पोळपाट किंवा मग परातीत. तर आता तुम्ही पाहू शकता छान असं पीठ मी इथं मऊ करून घेतलेलं आहे. तर छान आता पीठ इथं नरम करून घेतलेलं आहे. तर पीठ अगदी छान नरम झालं आहे आणि तुम्ही जर एकटेही असाल तरी अगदी 1 किलोचे पापड 2 ते 3 तासात आरामाने होतात. तर आता छान असं हे ओढून घ्यायचं आहे. जेवढं ओढलं म्हणजे तेवढं पीठ आपलं नरम होतं आणि पापड हा लाटायला अगदी पटकन असा व्यवस्थित पापड लाटले जातात. आता याच्या हव्या त्या आकारात आपण आता लाट्या बनवून घेणार आहोत. तर तुम्हाला पापड लहान मोठा केवढी साईज ठेवायची त्यानुसार तुम्ही इथं लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. तर मी इथं पोळपाटावरच छान असं रोल करून घेतलेलं आहे आणि सुरीच्या साहाय्याने मी आता लाट्या बनवणार आहे. जर तुम्हाला सुरीच्या साहाय्याने करायचे नसेल तर दोऱ्यानेही करता या लाट्या, तर तुम्ही दोरा इथं वापरू शकता. तर मी याच्यातला पूर्ण पिठातला अर्धा गोळा इथं वापरलेला आहे, अर्ध्याचाही कमी घेतलेला आहे. बाकीचं पीठ हे झाकून ठेवायचं आहे, उघडं ठेवायचं नाही आहे. आता छान आहे अशा हव्या त्या आकारात इथं लाट्याही बनवून घेतलेल्या आहेत. आता लगेच आपण इथं पापड लाटून घेणार आहोत. तर एक अशी लाटी घ्यायची आहे, पिठात बुडवायची. अगदी कमीत कमी पिठाचा वापर करायचा आहे आणि तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. त्याच्यामुळे
पापडांना वेगळाच असा एक वास येतो आणि आळीजाळी लागण्याची शक्यता असते. अगदी छान असं पीठ मऊ झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता पटपट असा हा पापड अगदी भरभर असा लाटला जातोय. तर तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिटात छान असा पापड इथं तयार झालेला आहे. अगदी बारीक आपल्या पोळीपेक्षाही पातळ असा पापड लाटायचा आहे आणि आपण हे उन्हात न वळवता सावलीतच वाळवून घेणार आहोत. मी घरातच फॅनच्या हवेखाली हे सर्व पापड अशाच पद्धतीने वाळवून घेणार आहे आणि सर्व पापडही याच पद्धतीने लाटून घेतलेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी मी यांना 2 ते 3 तास ऊन दाखवलं होतं. सर्व पापड एखाद्या बेडशीट किंवा साडीवर असे पसरून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 तास सकाळचं ऊन दाखवायचं आहे. म्हणजे वर्षभर पापड आपले छान टिकतात. ऊन दाखवल्याशिवाय राहू द्यायचे नाही आहेत पापड, नाहीतर मग पटकन आळीजाळी लागते पापडाला. तर आता इथं पापड तुम्हाला मी भाजून दाखवणार आहे. तर अगदी मस्त पांढरा शुभ्र, कुठेही लाल न झालेला, अगदी पटकन असा पापड भाजला जातोय. शक्यतो पापड आम्ही भाजूनच खातो. तळण्यापेक्षा भाजलेले पापड छान असतात आणि पौष्टिकही असतात. तर पाहू शकता पांढरा शुभ्र पापड इथं तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी मऊ असा पापड झालेला आहे. अगदी वरण भातासोबत, खिचडीसोबत पापड ताटाला वाढला म्हणजे अगदी ताटाची शोभा वाढते. तर आता आपण पापड लगेच तळून पाहणार आहोत. इथं कडकडीत असं तेल गरम केलेलं आहे आणि कडकडीत तेलात हा पापड आता तळून घ्यायचा आहे. अगदी 1 ते 2 सेकंदात पापड तळला जातो. तेलाचं टेम्परेचर अगदी छान असलं तर. इथं पापडही छान आता तळून घेतला. अगदी पिवळा मस्त पांढरा शुभ्र असा पापड दिसतोय. कुठेही लाल वगैरे झालेला नाही आहे. तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि माझ्या या परफेक्ट प्रमाणासहित ती जी रेसिपी आहे ती बनवून बघा व रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटही करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. तर अगदी छान असे इथं पापड तळून तयार झालेले आहे. तर अगदी मस्त असे सुरेख असे इथं पापड तयार झालेले आहेत. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी दीपास फूड ब्लॉग मराठीला सबस्क्राईब करा.